लक्षवेधी क्रमांक 11 संजय खोडके. लक्षवेधी क्रमांक 11. बोला खोडकेजी बोला. तुमचं उत्तर देणारा माणूस आहे अध्यक्ष का? महोदय, या लक्षवेधीमध्ये ज्या ब्रिजच्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे तो अमरावतीचा ब्रिज 1963 ला खऱ्या अर्थानं बांधला गेला होता आणि या ब्रिजमुळं अमरावतीचे 4 भाग होतं आणि चारही भागामध्ये त्याच्यावरून वाहतूक जाऊन पूर्ण अमरावतीचं वाहतूक व्यवस्थित चालू राहण्यासाठीचा हा ब्रिज होता. परंतु ह्या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर हा ब्रिज वाहतुकीसाठी योग्य नाही आणि त्याच्यामुळं 23/8/25 पासून या 23/8/25 पासून यांनी तो ब्रिज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे. तर माझा मंत्री महोदयाला 2-3 प्रश्न आहे की हा ब्रिज चालू करण्यासाठी आपली प्रस्ताव जो आपल्याकडे शासनाकडे आलेला आहे तो 125 कोटीचा प्रस्ताव आला आहे, त्याला आपण कधी मंजुरात देणार? आणि दुसरा मुद्दा एक त्याच्यात असा आहे की आज जरी तुम्ही मंजुरात देतो म्हटलं तरी तो ब्रिज चालू होण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी 1-1.5-2 वर्षाचा कालावधी जाणार आहे आणि त्या पिरियडमध्ये अमरावती शहराची वाहतूक पूर्ण विस्कळीत होणार आहे. तर त्याचा रिपेअर करून त्याला स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही केलं होतं आपल्या अधिकाऱ्यांनी. त्याला 2 कोटी रुपये खर्च लावला तर तो वर्षभर तरी तो लाईट व्हेकलसाठी तो ब्रिज चालू राहणार आहे. तर माझे 2 प्रश्न आहे, एक तर तरतूद कधी करणार आणि त्याला प्रशासकीय मान्यता कधी देणार आणि 2 कोटी रुपये लावून तो ब्रिज चालू करण्यासाठी त्वरित आजच्या आज आदेश देणार का, हा दुसरा प्रश्न. सभापती महोदय, सन्माननीय खोडके साहेबांनी आमदार साहेबांनी जो प्रश्न मांडला, थोडी माहिती त्यांनी दिली आहे. तीच आहे की 1963 साली हा ब्रिज बांधण्यात आला होता. ह्याचं मुदत संपली म्हणून रेल्वे प्रशासनानं आपल्याला ह्याची लाईफ संपली आहे म्हणून त्यांनी आपल्याला कळवलं. त्याप्रमाणे आपण खाजगी सल्लागाराकडून प्राथमिक हे केलं, त्यांनी पण याला दुजोरा दिला. पहिली हेवी व्हेकलची वाहतूक याच्यावरची थांबवण्यात आली. त्याच्यानंतर परत म्हणजे खाजगी सल्लागाराकडनं अंतिम आपण त्याच्यावर हे घेतला आणि त्यांनी सांगितले की पूर्ण वाहतूक या ब्रिजवरची थांबावी. हा लोखंडी स्टील ब्रिज आहे आणि हा 4 रस्त्यांना हा ब्रिज जे 4 रस्ते जे आहेत ते या ब्रिजला कनेक्ट होतात आणि वाहतुकीच्या दृष्टीनं अमरावती शहरातला महत्त्वाचा ब्रिज आहे. यानंतर सभापती महोदय, आपण बांधकाम विभागानं 125 कोटीचा नवीन ब्रिजचा प्रस्ताव हा आपण तयार केलेला आहे. या दरम्यान एक सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महारेलला आणि MRIDCLला सूचना दिल्या होत्या, ज्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला की तात्पुरतं हा ब्रिज चालू करता येतोय का. तर त्याप्रमाणे महारेलनं आणि MRIDCLनं एक त्याच्यावर स्टडी केला आणि तात्पुरतं या ब्रिजचे करून साधारण त्यांनी जे दिला रिपोर्ट आहे की 16 कोटी रुपये खर्च केले तर हा ब्रिज पुढचे 4-5 वर्ष आपल्याला वापरता येईल. आणि असं असताना हे सभापती महोदय हे व्यवहारात्मक होत नाही आहे. म्हणजे 16 कोटी रुपये खर्च करायचे आणि परत 4-5 वर्षानंतर हा ब्रिज परत पाडायला घ्यायचा, परत बांधायचा. येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये आपण 125 कोटी जे ब्रिजचे आपले प्रस्ताव त्याची आपण जी काय असेल ती प्रस्ताव पाठवून प्रशासकीयमध्ये तरतूद वगैरे आपण करायचं नियोजन करतोय. ज्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला, आमदार साहेबांनी, की 1-2 कोटी रुपये जर खर्च करून जर त्याप्रमाणे लाईट व्हेकल जे आहेत ह्याची वाहतूक जरी चालू करता येईल तर त्याचा अभ्यास परत एकदा करण्यात येईल आणि तसं जर सुरक्षिततेच्या दृष्टीनं शक्य असलं तर विभागाकडनं ते निर्णय केला जाईल. मंत्री महोदय, 2 विषय वेगवेगळे आहे. महारेलचा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच्या मीटिंगमध्ये मांडला, तो विषय वेगळा आहे महारेलचा.
त्याच्यापेक्षा इथले महेशकर म्हणून जे स्ट्रक्चरल प्रायव्हेट कन्सल्टंट आहे त्यांनी स्वतः येऊन आम्ही स्वतः तिथं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला लाईट व्हेकलसाठी 2 कोटी रुपये खर्च केले तर आपले AC वगैरे सर्व आहेत त्यांना माहीत आहे की 2 कोटीमध्ये तो ब्रिज चालू होऊ शकते नाही तर तुम्हाला हा ब्रिज बांधता बांधता 3-4 वर्ष जाईल तर 3-4 वर्ष अमरावती शहराची वाहतूक विस्कळीत होणार आहे त्याच्यामुळे ते 2 कोटीला मान्यता द्या वाटल्यास आता 2 दिवसात आचारसंहिता लागणार आहे तपासून पाहतो म्हणले हा पुढच्या एक 8 दिवसामध्ये मंत्री महोदय, सर एकच मिनिट ACSच्या स्तरावर महारेल सोबतचा जो प्रस्ताव आहे तो तुम्ही पुढे चालवा परंतु हे 2 कोटी रुपये जर होऊ शकत असेल तर तो आजच त्याला मान्यता द्यावी ही माझी विनंती आहे सदस्यांनी सभापती जी काही महोदय- व्यावहारिक मागणी केली आहे ते तपासून बघा. सभापती आपण महोदय सांगितलं तपासून त्यात- बघितली जाईल आणि त्याच्यावर तातडीनं कार्यवाही केली ओके.